नमस्कार, मी चंद्रशेखर भोयर। आज शिक्षण विभागानं 15 मार्च 2024ची संच मान्यतेची समायोजन करण्याबाबतचं पत्र सुद्धा निर्गमित केलं आणि आज मी फिरत असताना शिक्षकांमध्ये असंतोष आहे। आता येणारे 10वीची परीक्षा आहे आणि अशा वेळेस या शिक्षकांचं समायोजन होणे, त्यांना तिथून अतिरिक्त करणे, ते विद्यार्थी कुठे परीक्षा देतील, अशा प्रकारचे चिंतेचा प्रश्न सर्वीकडे मी बघत आहे। आणि मी शिक्षकांना सांगू इच्छितो, या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतोय। ही जी संच मान्यता आहे, ही संच मान्यता ग्रामीण भागातील शिक्षणाची व्यवस्था संपवणारी संच मान्यता आहे। त्यामुळे नक्कीच या संच मान्यतेला आपल्याला स्थगिती घ्यायची आहे। परंतु शिक्षण विभाग लवकरात लवकर घाई करताय ही संच मान्यतेची अंमलबजावणी करण्यासाठी। आज म्हणजे कालच पत्र सुद्धा निर्गमित झालं, सगळ्यांना 5 तारखेपर्यंत समायोजन होणार असं सुद्धा सांगितलं। मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो, या समायोजन प्रक्रियेमध्ये कोणावर जर अन्याय झाला तर शेखर भोयर तुमच्या पाठीशी उभा राहील। कोणाची नोकरी जाणार नाही, कोणाचाही पगार बंद होणार नाही। लगतच्या शाळेतच त्यांचं समायोजन झालं पाहिजे, यासाठी मी आग्रह धरेल। आणि असं त्या प्रकारचा शासन निर्णय सुद्धा आहे की एखादी शाळा जर पटसंख्या अभावी बंद पडली तर शिक्षकांचं समायोजन बाजूच्या शाळेत झालं पाहिजे। अशा प्रकारचा शासन निर्णय असताना कोणी जर शिक्षण विभागाने अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्या अन्यायाला आपण दाबल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, एवढी भूमिका मी आजच्या दिवशी मांडतो। कोणावरही अन्याय होणार नाही आणि आपण या निर्णयाला लवकरच स्थगिती घेऊ। धन्यवाद।